आपल्या विद्यार्थ्यांना त्रास होतो या दिवशीचा, समजलं? हा, मग हे त्या लोकांना समजत नाही ना हो. हा, असा मग विषय आहे. की आता आता मला समजा की हा. व्हॅलिडिटी समजा बऱ्याच एवढ्या पोरांपैकी कोणाकडे नसते हो, असं कोणी साधारणतः काढत नाही. हं. प्रत्येकडे असते असा विषयच नाही ना. अरे 12वी नंतर 12वीचे क्रायटेरिया नंतर कोणालाच दिले जात नाही शिफारस पत्र, म्हणून मी बीकॉम आणि आर्ट विद्यार्थ्यांना दिलं जात नाही असं बोललो आहे मी तिथे हा बरं, ते व्हिडिओमध्ये. सर तुमचा व्हिडिओ मी बघितला, त्याच्यावरून मी मग ठाम म्हटलं एवढं क्लिअर कट बोलतात आणि हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत नाहीत, म्हणतात कचरा आणि डब्यात टाकणार आहेत. मग हे संपूर्ण एज्युकेशन शिकत असताना कधीतरी तू 3 वर्षाचं डॉक्युमेंट मागितलंय का? मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल विद्यार्थ्यांना सुद्धाच्या 5-5 वर्षाची डिग्री असते मेडिकलची, इंजिनिअरिंगची असते, कुठंच नाही मागत 3-3 नाही वर्षाचं. नाही नाही नाही. आणि इथं हे कचऱ्यामध्ये जाणार आहे, हे व्हेरीफाय कोणीच करणार नाहीये इन्कम सर्टिफिकेट. मग हे संस्थेला ह्यांना कळायला हवं होतं. हे लोक हा मुलांना वेड्यात काढतायत आणि हा, पिळतायत वेळात असं विषय. करता आणि युट्यूबला व्हिडिओ बनवतो की आमच्याकडे या, विद्यार्थ्यांनी आमच्याकडे या. आणि आता आणि विद्यार्थी त्याच्यानंतर तुमच्याकडे आले तर बोलतायत की अजून वेळ आहे, तुम्ही तलाठीमध्ये जा. पण तलाठीवाले सुद्धा असे आम्हाला पिडतायत की कशाला हवाय, काय हवाय, आज टाइम नाही, उद्या टाइम नाही, इलेक्शन चालू आहे, इलेक्शन चालू आहे. बरोबर. हा, हां 23 नंतर या, तसं या, असे प्रोसेस बोलतायत. नाही, इन्फिनिटीचं करता येईल आपल्याला. थांबा, इन्फिनिटीशी बोलतो मी. कारण ते चुकीचं आहे. पोरांना त्रास व्हायला नको. कारण पोरं येणारे फ्रॉड नाही आहेत. समजलं? आता त्यांना मी नंबर सेंड करतो, तुम्हाला नंबर सेंड करतो यांचा. ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. त्यांच्या एकदा बोला, मी त्यांना समजेल की बाबा तुम्ही ते पण हे करणार आहे. नाही, चुकीचं आहे ते इन्फिनिटीचं. आणि OTP स्वतः मागितला होता ना तुला? हो, म्हणजे मी दिला होता, कारण की मला ते लिंक ओपन होत नव्हते ना, हा. तर ते लोक बोललेत की ईमेल आयडी पासवर्ड सेंड करा, आम्ही करतो. असं बोललंय. हां, नंतर मग आता मी फोन दिलं. उचलत नाहीये. तुम्हाला नाही नाही, आता आता म्हणताय अ, की नाही नाही, आता फोन दोन दिवस मी केला होता. कशासाठी? ह्याच्यासाठी विचारायला की ते बोलले कंपल्सरी व्हॅलिडिटी हे लागेल सर्टिफिकेट आणि 3 वर्षाचा उत्पन्न दाखला. तर मी म्हटलं त्याच्यावर काहीतरी ऑप्शन असेल ना, का आता व्हॅलिडिटी प्रत्येकाकडे तर नसतेच. हा, आम्हाला बरोबर. शिफारस लेटर द्या, कारण की मी व्हॅलिडिटी काढायला गेलो होतो. हा. तर ते बोलले व्हॅलिडिटी तुम्हाला शिफारस लेटर असल्याशिवाय काढताच येणार नाही. नाही, कारण बरोबर की आहे. तुम्ही आता कॉलेजला नाही, काय नाही. आर्ट्सवाले असलं कॉलेजवाले द्यायला तयार होते. पण कॉलेजवाले पण नंतर बोलले की तू आर्ट्सला येस वगैरे वगैरे, तर नाही नाही होऊ नाही, शकणार. बरोबर बरोबर, हे बरोबर आता आहे मी म्हटलं तुझं. आम्हाला काहीतरी ऑप्शन द्या की जेणेकरून आम्ही काढू, आम्हाला प्रूफ. आम्ही असं पण नाही की आम्ही बोगस कागदपत्र देतो, सगळं तुम्हाला सर्व क्लिअर ओरिजिनल करतो. आहे. हा हा हा. अजून काय आणि तुम्हाला दाखवा. आणि त्यांनी हे नाही केलेलं आहे की त्यामध्ये 5 दिवस दिलेले आहे. 5 दिवसामध्ये या सर्व गोष्टी नाही होत. पोरांनी इन्कम काढून ठेवलेलं आहे. इन्कम आहे सर्वांकडे. हां, आम्ही एक वर्षाचं काढलं, ते पण मी एका दिवसात काढलं. एक एक बाहेर होतो तेव्हा मी. हा हा. एक इन्कम सर्टिफिकेट एका वर्षाचा एका ह्याच्यात काढला. आता 3 वर्षाचा माहिती असतं तर मग ऑलरेडी 3 वर्षाचाच काढला असता, असा विषय ठीक होता. आहे, ठीक आहे. रायगड म्हणलं कोणता तालुका आहे तुझा? रायगड माझा पोलादपूर तालुका. पोलादपूर तालुका आहे. ठीक आहे. मी तुझा नंबर सेव्ह करतोय मी आणि ठीक आहे, त्यांना चालेल, काय बोलतो मी हरकत तसं. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे, काय ठीक हरकत आहे. नाही. त्यांचा नंबर मला